आजच्या MPSC पूर्व परीक्षेचा हा पेपर आहे. याच्यामध्ये सूफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? त्याचं अचूक उत्तर आहे फना, वस्ल आणि मुजाहदा. त्यानंतर हा एक प्रश्न होता, हा कठीण मानला गेला. इतिहासचे प्रश्न आज कठीण होते. तर मुघलकालीन भारतीय संस्कृत लेखक आणि त्याचे ग्रंथ यांच्या जोड्या. तर याचं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आनंददेव, संस्कार, कौस्तुभ आणि बीचं उत्तर हे 3. म्हणजे हा प्रश्न न सोडवला तरी चालू शकतो, इतका कठीण आहे, कारण हे प्रश्न सहजासहजी येत नाही. आता हा चित्तरंजनचा माहिती आहे आपल्याला, लोकोमोटिव्ह कारखाना, ते जर तुम्ही इथं पाहिला तर इथून आपल्याला त्याचं उत्तर मिळून जातं. हा जो प्रश्न आहे वराहमिहीरचा, त्याचं पंचसिद्धांतिका हा आपण कधीतरी वाचलेलं असतं इतिहासाच्या पुस्तकात. त्यानुसार हा मला याचा संदर्भ सापडला आणि याचं उत्तर मी वराहमिहीरचं 1 येतं ऑप्शन. त्यानुसार हा 4था ऑप्शन माझा बरोबर आलेला आहे. आता त्यानंतर जे आहे हर्षचरित्राचं, तुम्हाला याच्यातून थोडी माहिती येऊ शकते हर्षचरित्राचं काय आहे ते. तर हे बाणभट्टानं लिहिलं, त्याचा जो त्याच्या दरबारामध्ये जो होता त्यानं लिहिलेलं आहे. आता हा प्रश्न पण तसं कठीणच होता बघा. संगीत सौभद्र थोरले माधवराव पेशवे. आता हे संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर हे आहे ते आपल्याला इथपर्यंत समजतं, पण त्याच्या पुढचे प्रश्न हे कठीण होते. म्हणजे माधवराव पेशवे यांचं उत्तर कीर्तने होतं, त्यांचे लेखक. त्यानंतर जानकी हे नासी फडके यांनी लिहिलेलं आहे, तर हे माहीत पाहिजेत. आणि दुसरं मैत्रक म्हणजे वल्लभी. तसंच हे चौमान जे आहे ते शाकंभरी. गुज्जर म्हणजे भोज, परमार म्हणजे हे 4. असं त्याचं उत्तर आपल्याला आत्ता सापडतं. कदाचित हा प्रश्न माझा चुकलेला आहे, तर हे अशा पद्धतीनं आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर हा जो प्रश्न आहे बघा, हा कोण इब्न बतुत्ता आहे आणि त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं आहेत ही. तर याच्यामध्ये हा जर तुम्ही बघितला इथे इब्न बतुत्ता, तर बतुत्ताचं जे उत्तर आहे ते रिह्याला आहे याच्यामध्ये. इथं आपण NCERTच्या पुस्तकामध्ये वाचतो आहे, त्यानुसार याचा संदर्भ आपल्याला मिळतो आणि याचं उत्तर निघून जातं आहे. असं Cचं 2 येतं बघा, 2 रेहाला. त्यानुसार हा प्रश्न बरोबर येतो. आता या ऑगस्टची जी ऑफर होती त्याच्यामध्ये हे दोन्ही ऑप्शन जवळपास बरोबर आहेत. ठीक आहे, दोन्ही उत्तरं त्याची बरोबर आहेत. आणि हा जो आहे भूगोलचा आहे काय, अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोहखनिज आहे? तर त्याचं उत्तर मेसाबी आहे. मेसाबी. मी नेवाडा लिहिलं आहे, चूक आहे माझं, ते मेसाबी हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवले पाहिजे. एकंदरीत आजचा पेपर हा काहीसा कठीण या स्वरूपामध्येच होता. थँक्यू.